नमस्कार. ठाण्यामध्ये आलेलो आहे. एखाद्या माणसाला जर आपल्या देशामध्ये कायदे कळत नसतील आणि काही व्यावहारिक ज्ञान नसेल तर त्या माणसाला अक्षरशः ओरबाडलं जातं, अशी अवस्था आपल्या देशाची झालेली आहे. असो, ठाण्यामध्ये या ताईंनी मला बोलवून घेतलं. यांचे मिस्टर जवळपास 15-16 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. हे यांच्या एकुलत्या एक मुलीसोबत ठाण्यामध्ये राहतात. यांच्यासोबत एक मोठी फसवणूक झाली. त्या संदर्भात त्यांनी मला फोन करून बोलवून घेतला आणि हा सगळा विषय पहिले मी समजून घेतला आणि आता तुमच्यासमोर मांडतोय. 6-7 वर्षापूर्वी 11 लाख रुपये घेऊन यांना लिव्ह इन लायसनवर एक प्रॉपर्टी यांना भाड्या तत्वावर देण्यात आली. हळूवारपणे 6-7 वर्षात हळूवारपणे डिपॉझिट वाढवत ह्या ताईंकडनं जवळपास 40 लाख रुपये अर्चना मोरे नावाच्या मॅडमनी घेतलेले आहेत. हा त्यांचा बाजूला मी फोटो दाखवतोय. या ताईं तुम्हाला कुठंही दिसल्या तर लवकरात लवकर मला संपर्क करा. हा माझे खाली फोन नंबर पण देतोय, त्याच्यावर मला संपर्क करावा. आपल्याला या त्या अर्चना मोरे मॅडमनी यांच्याकडनं जे काही 40 लाख रुपये घेतलेले आहेत ते यांना परत मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आता या ताईंनी फक्त डिपॉझिट घेतले का? तर डिपॉझिट नाही घेतले. या ताईंबरोबर फसवणूक नेमकी काय झाली तर यांना जी प्रॉपर्टी लिव्ह इन लायसनवर जी देण्यात आली ती प्रॉपर्टी त्या अर्चना मोरे मॅडमनी एका आनंद राठी ग्रुपकडं, म्हणजे ती प्रायव्हेट फायनान्स कंपनी आनंद राठी, त्या फायनान्स कंपनीकडं ती प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवली आणि त्याचे कुठल्याही प्रकारचे हप्ते न भरल्या कारणाने आनंद राठी ही जी काही फायनान्स कंपनी आहे त्या कंपनीने रातोरात आत्ता मागच्याच शनिवारी यांच्या घरात त्या अचानक घुसले. हे जेवत असताना त्यांना जेवत्या ताटावरनं उठवलं आणि त्या घराचा ताबा त्या आनंद राठी फायनान्स कंपनीने घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आज आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि महिलांचा मान सन्मान या देशामध्ये देशाचे पंतप्रधानही अनेकदा म्हणत असतात की महिलेचं सक्षमीकरण झालं पाहिजे. तर एकुलत्या एक मुलीसोबत राहणाऱ्या या महिलेला अचानक जेवत्या ताटावरनं आनंद राठी फायनान्स कंपनीने जर अचानक घरातनं हाकलून दिलेलं असेल तर या व्यक्तीने रातो अपरात्री जायचं कुठं? याच्याबद्दल न्याय कोण देणार? नरेंद्र मोदी या गोष्टीकडे लक्ष देतील का? आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे या गोष्टीकडे लक्ष देतील का? आता हा सगळा जो प्रकार आहे हा ठाण्यामधला आहे. ठाण्यामध्ये आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यांनी या सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी आणि या ताईंना योग्य तो न्याय मिळवून द्यावा. यांचं त्या फ्लॅटचा ताबा घेतला, त्या फ्लॅटमध्ये यांचं सामान जसंच्या तसं पडू नये. एकही सामान त्या आनंद राठी ग्रुपनी यांना घेऊन दिलेलं नाही. या गोष्टी संदर्भात ज्यावेळेस या पोलीस स्टेशनला गेल्या तर पोलिसांनी हा सिव्हिल कोर्टाचा मॅटर आहे म्हणून असं सांगत कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांनी यांच्याकडनं लिहून घेतली नाही आणि गुन्हाही दाखल आनंद राठी ग्रुपवर असो किंवा आज या अर्चना मोरे मॅडमवर असो यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. तर माझं एकनाथ शिंदे साहेबांना, म्हणजे महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत, ठाण्यामधलाच केस आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांकडे मी या ताईंना पाठवणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी याची दखल घ्यावी आणि यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मी एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती करतो. त्या व्यतिरिक्त मी पुन्हा एकदा त्या ताईंचा, अर्चना मोरे मॅडमचा हा फोटो मी तुम्हाला दाखवतोय. माझे फोन नंबर पण मी तुम्हाला देतोय. या ताईंचा कुठंही तुम्हाला ट्रेसपास लागला तर त्वरित मला संपर्क करा किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यालयाशी संपर्क करून त्यांनाही जर त्यांच्या बाबतीत माहिती देता आली तर तेवढी द्या. एवढं सहकार्य करा. तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील. धन्यवाद.